अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आधार फाउंडेशनचे काम मी ऐकून होतो ते प्रत्यक्षात पाहण्याचा आज योग आला आणि ते पाहून मी भारावून गेलो असून असे वृक्षप्रेम असणे हे दुर्मिळ आहे असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले। ते रुकडी येथील रेल्वे स्टेशन परिसरातील ऑक्सिजन पार्कला दिलेल्या भेटीप्रसंगी बोलत होते। पुढे बोलताना अभिनेते शिंदे म्हणाले, आधार फाउंडेशनची पोरं ही समाजासाठी वाहून घेतलेली आहेत। त्यांचे काम नक्कीच वाखाणण्याजोगे असून त्यांच्या या कामाला माझ्या सह्याद्री देवराई फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वेतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। दरम्यान यावेळी संपूर्ण ऑक्सिजन पार्क फिरून त्यांनी प्रत्येक झाडाची आस्थेने माहिती घेतली। या पार्कमध्येच बसून जेवण्याचा आस्वाद घेतला। यावेळी डॉक्टर मनोज पाटील, आधारचे संस्थापक संदीप बनकर, अध्यक्ष पुष्पक पाटील, भगवान पोळ, प्रशांत पाटील यांच्यासह आधारचे सर्व सहकारी ग्रामस्थ उपस्थित होते। आज मी रुकडीतल्या या ऑक्सिजन पार्कला भेट दिली। संदीप बनकर आणि यांचे मनोज पाटील त्यांनी मला इकडे यायला सांगितलं होतं। खरं तर मला यायचं असं वाटलं होतं की कशासाठी जायचं एवढं लांब, आणि हे बघितल्यानंतर असं वाटतं की ही फार चांगली गोष्ट आहे। म्हणजे आता झाडं बघायलाच मिळत नाहीत, इतकी दुर्मिळ अवस्था पण झाल्या, तर मोकळ्या जागा इतक्या भरायची गरज आहे। ओसाड माळरानं झाली तर ही आपल्या पिढ्यानपिढ्या लोकांनी तोडलेली झाडं आहेत। तर आता ह्यांनी इतकी शिस्तबद्ध आणि इतकी चांगली देशी झाडं लावलीत आणि वाढलीत आणि ती सांभाळलीत, हा एक आदर्श आहे। रुकडीचा आदर्श गावागावाने घेतला पाहिजे। आणि रेल्वेची इतकी प्रचंड जागा आहे जिथं ही या पद्धतीनं काम करू शकतो। भारताने याचं जरी अनुकरण केलं आणि अशी झाडं लावली तरी ती चांगली गोष्ट आहे। आणि रुकडीकरांना तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि ही झाडं तुम्हाला आशीर्वाद देतील। जगात देव एकच आहे, तो म्हणजे झाड आहे। कारण आपल्याला देव सांभाळताना बघतो, आपण देव सावली देताना बघतो, देव प्रसाद देताना बघतो। ते झाडच सावली देतं, झाडच प्रसाद देतं, झाडच अन्न देतं। त्यामुळे झाड हा देव आहे आणि तुमच्याकडे इतकं चांगलं तुम्ही त्याला जपलं आहे, त्यामुळे हे एक अतिशय चांगलं अभिनंदनाचं काम आहे। तर तुमचं उत्तरोत्तर खूप चांगलं वाढत जावं आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।